माननीय मुख्याध्यापक, माननीय उपमुख्याध्यापिका, माननीय पर्यवेक्षक द्वय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या बालमित्र मैत्रिणी, मी आज तुम्हाला मैत्रीविषयी छानशी गोष्ट सांगणार आहे। घनश्याम नावाचा एक युवक एका राज्यामध्ये राहत होता। त्या राज्यामधील जो राजा होता तो अतिशय क्रूर होता। गरीब लोकांना गुलाम बनवणे आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणे यासाठी तो कायम भुकेलेला असायचा। आणि हा घनश्याम हा अतिशय दयाळू, सर्वांना मदत करणारा असा हा युवक होता। त्याला गुलामगिरीचं हे जीवन आवडत नसे। काही वेळेला तर त्याला असं वाटायचं की हे गुलामगिरीचं जीवन जगण्यापेक्षा मरण आलेलं बरं। आणि तो संधीची वाट बघत होता, कारण त्याला ही गुलामगिरी नको होती। आणि एके दिवशी तो काय करतो, त्या गुलामगिरीतून तो त्या राज्यातून राजाच्या तावडीतून निसटून जंगलामध्ये पळून जातो। तो भित्रा होता म्हणून पळून गेला नाही, तर त्याला ही गुलामगिरी नको होती। जंगलामध्ये गेल्यानंतर तिथं जंगली प्राणी आहे, आपल्या डोक्यावरती छत नाहीये, अशा कोणत्याही गोष्टीची त्याला भीती वाटत नव्हती। त्याला फक्त आनंद याचा होता की आता आपल्याला कोणाची गुलामगिरी करावी लागणार नाही, तर मुक्त पक्षासारखं आनंदी स्वच्छंद आयुष्य आपल्याला जगता येईल। असंच जंगलामध्ये भटकंती करत असताना एके दिवशी त्याच्या समोर अचानक सिंह येऊन उभा राहतो। आणि सिंह येऊन उभा राहिल्यानंतर त्याला एका क्षणासाठी वाटतं की आपण इथून पाठीमागे वळावं आणि पळून जावं, पण तो तसं करत नाही, तिथं स्थिर उभा राहतो। त्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की हा सिंह कोणत्याही प्रकारची हालचाल करत नाही, आपल्यावर आक्रमण करत नाहीये, तो शांत स्थिर उभा आहे। ज्या वेळेला घनश्याम निरीक्षण करतो त्यावेळेला त्याच्या असं लक्षात येतं की त्या सिंहाच्या पायाच्या पंजामध्ये एक काटा रुतलेला आहे, त्यामुळे त्याचा पाय जखमी झालेला आहे, सुजलेला आहे। त्यानंतर त्याला असं जाणवतं की हा सिंह वेदनेने कणत आहे आणि त्याला माझ्या मदतीची गरज आहे। हळूहळू घनश्याम त्या सिंहाच्या जवळ जातो। त्याचा जो पायाचा पंजा आहे तो आपल्या गुडघ्यावरती हळूवारपणे घेतो, सावध असतो तो, का तर सिंहाने आपल्यावर आक्रमण करू नये। सिंहाच्याही लक्षात येतं की हा समोरचा मनुष्य मला मदत करण्याच्या दृष्टीने माझ्या जवळ येत आहे, त्यामुळे सिंहही त्याला प्रतिसाद देतो आणि तो घनश्याम अगदी हळूवारपणे त्या सिंहाच्या पायामध्ये टोचलेला रुतलेला जो काटा असतो तो हळूवारपणे काढतो। यानंतर तो सिंह जो असतो आपले जे खांदे आहेत ते कृतज्ञतेने त्या घनश्याम समोर झुकवतो। म्हणजे त्या जंगली प्राण्यालाही कळतं की आपल्याला जर एखाद्याला मदत केली तर त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। त्यानंतर काही दिवस तो घनश्याम सिंहाची चांगली सेवा करतो, त्याच्या जखमेला धुवून स्वच्छ करणे, त्याच्यावरती मलमपट्टी करणे, त्याचबरोबर आपल्या अंगावरील कपडा फाडून त्या जखमेवर बांधणे, अशा पद्धतीने त्या सिंहाची सेवा करतो। त्याचबरोबर घनश्याम जंगलामध्ये शिकारीला गेल्यानंतर तो दोघांसाठी अन्न गोळा करतो आणि ते शेअर करून अन्न खात असतात। हळूहळू सिंह चालू लागतो आणि रोज ज्या वेळेला घनश्याम जंगलामध्ये भटकंतीला जात असतो त्यावेळेला हा सिंह सुद्धा त्याच्या पाठीमागून जात असतो। एके दिवशी काय होतं तर सिंह आपल्या गुहेमध्ये विश्रांती घेत असतो आणि घनश्याम भटकंतीला बाहेर गेलेला असतो। इकडे राज्यामधून सैनिक घनश्यामच्या शोधामध्ये जंगलात येऊन पोहोचतात आणि त्या दिवशी त्या सिंहाला आणि घनश्यामला दोघांनाही ते सैनिक कैद करून घेऊन जातात। त्या काळामध्ये राजाला फसवून पळून जाणं हा भयंकर मोठा गुन्हा समजला जायचा, त्याची शिक्षाही तशी भयावह होती। दिवस ठरला, घनश्यामला रिंगणामध्ये आणण्यात आलं, त्याच्या हातामध्ये पायामध्ये बांधलेले जे साखळदंड होते ते सोडण्यात आले आणि जो सिंह होता तो आणखीन भयावह व्हावा यासाठी त्याला मागचे 2-3 दिवस उपाशी ठेवलं जात असे। सिंहाला सुद्धा रिंगणात आणलं गेलं। सिंह सुरुवातीला घनश्यामकडे अगदी आक्रमण करण्याच्या हेतूने धावत गेला, पण काही काळाने त्याच्या लक्षात आलं की हा दुसरं तिसरं कोणी नसून माझा मित्र आहे आणि त्या दोघांनी एकमेकाला ओळखलं आणि छान मिठी मारली। पण या सिंहाच्या विचित्र वागण्याचा, असं का वागला सिंह, हा प्रश्न तिथं जमलेल्या लोकांना आणि राजाला पडला। राजानं घनश्यामला यामागचं कारण विचारलं की असं सिंह विचित्र का वागला। त्यानंतर घनश्यामनं सगळी हकीकत जी घडली होती ती सांगितली। त्यानंतर राजाही भारावून गेला की एक जंगली प्राणी
आणि मनुष्य यांच्यामध्ये इतक्या छान पद्धतीनं मैत्री होऊ शकते हे राजालाही खूप भारावून टाकणारी गोष्ट होती. आणि राजानं सैनिकांना सांगितलं की घनश्यामला मुक्त करा, सोडून द्या. आणि घनश्यामला राजाने विचारलं की तुला आणखी काय बक्षीस हवंय माझ्याकडून. त्यावेळेला घनश्याम म्हणाला, महाराज मला माझ्यासाठी स्वतःसाठी काही नको, तर सिंहाला सुद्धा मुक्त करा. आणि त्यावेळेला राजानं सैनिकांना आज्ञा दिली की या दोघांनाही मुक्त करा, गुलामगिरीतून मुक्त करून द्या. त्यानंतर हे दोघे मित्र जंगलामध्ये मुक्त स्वच्छंदी आयुष्य जगण्यासाठी निघून गेले. यावरून आपल्या काय लक्षात येतं मित्रांनो, तर निस्वार्थपणे केलेली जी मदत असते ती कधीही वाया जात नाही. तुमचे मित्र मैत्रिणी असते, त्यांच्याबरोबर तुम्ही खेळता, दंगामस्ती करता, मजा करता, पण नुसता खेळणं, दंगामस्ती करणं, मजा करणं एवढंच मैत्रीचा अर्थ नाही. तर आपला मित्र असेल, मैत्रीण असेल, जर चुकीचं वागत असेल, बोलत असेल, तर त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देणे, त्याचबरोबर त्याला योग्य मार्ग दाखवणे हे सुद्धा मैत्रीचं एक महत्त्वाचं कर्तव्य आहे. म्हणूनच मी म्हणेन, सुखामध्ये धरलेला हात दुःखामध्ये घट्ट पकडून ठेवणे म्हणजेच खरी मैत्री होय. धन्यवाद.